याच्यामध्ये आपल्याला त्यांनी मोड काढायला सांगितला आहे. ठीक आहे, मोड. आणि तुम्हाला हा टेबल त्यांनी दिला होता. ठीक आहे, टेबलमध्ये डाटा आपल्याला दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा मोड काढा म्हटलं तर आपण काय करणार सर्वात आधी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर आपण फॉर्म्युला लिहून घेणार. बघा वी हॅव मोडचा फॉर्म्युला आपल्याकडे इथे तो आपण लिहून घेणार. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये जे पण आहे F1 F0 F2 H L या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे, तर आता बघा सुरुवातीला याच्यामध्ये F1 काढू आपण. ठीक आहे, तर तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये चेक करायचं आपण की लार्जेस्ट नंबर कोणता आहे. त्याच्यामध्ये बघा 40 आहे, तर त्याला आपण F1 म्हटलं. ठीक आहे, त्याच्यावरची जी इथे 33 आहे तो आपला F0 होतो. ठीक आहे, 27 जो आहे त्याच्या खालचा बघा F1च्या खाली जो आहे तो आपला F2 आहे. ठीक आहे, बघा F0 F1 F2 आपल्याला मिळाले. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथे जो F1 आपल्याला इथे मिळाला आहे तर तो जो असते तो आपला आहे आता इथे मॉडेल क्लास. ठीक आहे, मॉडेल क्लास हा झाला आपला मॉडेल क्लास. ठीक आहे, आता बघा मला व्हॅल्यू मिळालेला आहे, आपण याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू शकतो. आता हे बघा एखाद्या इथे लोअर लिमिट दिली आहे त्यांनी 3.5. आपल्याला मिळालं बघा व्हॅल्यू काय काय मिळालं. याला आहे आपल्याकडे 3.5. ठीक आहे, F1 किती आपल्याकडे 40 आहे, F0 आहे 33, F2 आहे आपल्याकडे 27. ठीक आहे, आणि आता बघा याच्यामध्ये H काय असतो आपला विड्थ असते. विड्थ म्हणजे याच्यामध्ये बघा 0.5 आणि 3.5 किंवा तुम्ही 3.5 आणि 6.5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 3चा डिफरन्स होतो, 3चा. ठीक आहे, तर या सर्व व्हॅल्यू काय करणार आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार इथे. तर आपल्याला काय मिळते, आपल्याला मिळते बघा मोड इज इक्वल टू, आता आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. ठीक आहे, तर 3.5 ॲज इट इज आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ इथे. तर 40 - 33 आपल्याला मिळेल 7/40 × 2 80 मायनस. आता बघा इथे दोघांचं पण साईन इथे मायनस आहे. ठीक आहे, तर आपण मायनस इथे कॉमन काढू शकतो. तर आपल्याला काय मिळतं बघा इथे 33 + 27. ठीक आहे, आपण मायनस कॉमन काढू × 3. त्यानंतर बघा 3.5 + 7 ॲज इट इज 80 मायनस. तर इथे काय होईल या दोघांची ॲडिशन बघा आपल्याला मिळते. दोघांची ॲडी 33 + 27 60 मिळते. ठीक आहे, × 3. नेक्स्ट स्टेप 3.5 प्लस बघा इथे 7/80 - 60 आपल्याला मिळेल 20 × 3. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय होईल, सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3.5 + 7 × 3 करणार आपण, आपल्याला मिळते 21/20. ठीक आहे, आता इथे जर आपण 21/20 केलं 21/20 आपल्याला त्याचं ॲन्सर मिळते 1.05. ठीक आहे, तर या दोघांची जर आपण ॲडिशन केली आता इथे आपल्याला मिळेल 4.55. ठीक आहे, तर त्यामुळे आपण लास्टमध्ये इथे लिहू शकतो देअरफॉर आपल्याला त्यांनी मोड काढायला लावला होता. द मोड ऑफ द व्हॉल्यूम ऑफ पेट्रोल फील्ड इज किती मिळालं आपल्याला बघा 4.55 लिटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.